डहाणू तालुक्यातील चळणी ग्रामपंचायत हद्दीतील जलजीवन मिशन अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या अपूर्ण पाण्याच्या टाकीचा स्लॅब कोसळल्याने 2 विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला। या टाकीच्या स्लॅबवर मुली खेळत असताना स्लॅबचा काही भाग अचानक कोसळला। यानंतर जलजीवन मिशन योजनेच्या कामाच्या निकृष्टतेचा प्रश्न ऐरणीवर आला असून ठेकेदार हरीश बोरवेल याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांनी सर्व कामांची तपासणी करण्याची मागणी केली आणि संजना राव या अगदी 6वी आणि 7वीमध्ये शिकणाऱ्या मुली ह्याच आपल्या इथे आपण पाठीमागे बघतो ह्याच टाकीवर चढल्या होत्या आणि दुपारची शाळा काल पहिल्यांदाच ह्या काय म्हणतो आपलं उष्णतेमुळे बंद केल्यामुळे तिथे आल्या होत्या। परंतु आम्ही इथे आल्यानंतर आम्हाला असं दिसतंय की त्या मुलींचा दुर्दैवी अंत झालेला आहे की ज्या ज्या टाक्या बांधल्या गेल्या आहेत याच्यामध्ये कोणाच्या संगनमताचं साठलोट आहे ह्याची चौकशी होणं गरजेचं आहे। जर इतक्या निकृष्ट स्वरूपाचं काम जर होत असेल, जो शासनाकडून आलेल्या पैशांची जर विल्हेवाट अशा पद्धतीने लावली जाणार असेल तर मला वाटतं अशा ठेकेदार आणि जर कोणी राजकीय हस्तक्षेप पण असेल घडला असेल केला असेल त्याच्यावर पण कारवाई झाली पाहिजे।